रेनकोट घालून पाऊस जास्त चालू आहे सध्या आणि माझा पण काही अर्थ नाही, थोडं भिजल्यासारखं वाटतंय. आता काय माहित नाही, आता जायचंय. बोला हो, बोल की. बोला ना. हाय गाईस, आम्ही निघालो. रूमची चावी भेटली रूम बघण्यासाठी. एसआरएमधला रूम आहे, ते वडिलांनी जुन्या काळामध्ये घेऊन ठेवलेला. आता त्याचा बिल्डिंगमध्ये रूपांतर झालं. 21 माळ्याचा टावर झालाय. नक्की व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा रूम वाटतोय तो बघा तुम्ही. खूप छान. नक्की सांगा कसा व्हिडिओ होतोय तो आणि कसा रूम वाटला तुम्हाला ते पण नक्की बघा. चला जाऊया आपण पुढे, बाईकवर जाऊया तोपर्यंत. आणि छान रूम बांधत, पण आपण तिथे गेल्याच्या नंतर बघूया. आम्ही पण नाही बघितलं आणखी कसे आहेत ते. आता तिथे जाऊन बघू आपण कसे आहेत ते रूम. हे आहे रेनकोटची पण तयारी करून चाललेली आहे. सध्या रेनकोट घातलाय आणि मला पण रेनकोट घेतलाय मोठा असा. पूर्ण बिल्डिंगचा व्ह्यू मस्तपैकी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता हे पण. आणि गाणं पण ऐकू शकता. एन्जॉय करा गाणं ऐकून. त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला दिलेलं दाखवलेलं आहे. तर याच प्रकारे तुम्ही सगळं पाहू शकता. आणि पुढे बघूया आम्ही तिथे पोहोचल्यानंतर काय काय होतं. तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ. धन्यवाद. खूप छान व्ह्यू आहे आणि खरंच खूप मस्त वाटतंय. आता बघू आपण आतमध्ये रूम कसा आहे तो नक्की बघू. आणि बाहेरचं वातावरण तर एवढं छान वाटतंय आणि बाहेर एकदम स्वच्छ, एकदम मस्त आणि एकदम फर्स्ट क्लास वाटतंय. तर नक्की तुम्ही आतमध्ये चला आपल्या संग आणि नक्की आतमध्ये जाऊन आपण बघू आपला रूम कसा आहे. आणि तुम्ही पण नक्की सगळ्यांनी बघा. मस्जिद पण आहे आणि आपलं ही घर आणि मस्जिद आहे, बुद्धविहार पण आहे बिल्डिंगमध्येच आणि हे आपलं घर आहे. तर आपण पुन्हा एकदा जाऊन एंट्री करू आपल्या घरामध्ये. आणि कसं आहे ते बघा. गेट तर एवढं सुंदर आहे, खूप छान. आणि इकडं बुद्धविहार पण आहे बाजूलाच मस्त. आणि मस्जिद पण आहे, मंदिरसुद्धा आहे. पण हॅलो गाईज, आता पोचलो आपण आपल्या बिल्डिंगमध्ये. बघू शकता तुम्ही. आणि का ज्योती रेनकोट घालून पाऊस जास्त चालू आहे सध्या आणि माझा पण काही अर्थ नाही, थोडं भिजल्यासारखं वाटतंय. आता काय माहित नाही, आता जायचंय घरी. फोन करायचा आम्ही बिल्डिंगमध्ये पोहोचतो आम्ही. बघू शकता बिल्डिंग हे. आता नंतर इंटरेस्टला दाखवू आम्ही कसं आहे ते नक्की. बघूया आपण. खूप छान प्रकारे बनवलेले आहेत बिल्डिंग, तुम्हाला दाखवतो मी नंतर. बघूया आपण थोडं वेळ. कॉरिडॉर आहे, ज्योती येते आहे. आणि हे बघा बाहेरचं वातावरण. अशा प्रकारे आमच्या बिल्डिंग आहेत. रूम थोडा वेळच दाखवू आम्ही. हे आता बाहेरचं आहे. आणि हा पण 19वा फ्लोअर आहे, 19वा माळा आहे. आणि बघा ज्योती फुलखुश. आणि आपला रूम वेगळा आहे सध्या. हां नाही तसा. हां. आणि हा पूर्ण कॉरिडॉर आहे. आम्ही आलो पूजेसाठी. आणि हा आपला सगळा बिल्डिंगचा पोझिशन A1 A2 B1 B2. खाली पाहू शकता गाड्या उभ्या आहेत. अशा प्रकारे बिल्डिंग आहेत. खूप छानपैकी बांधले आहे. बघूया पुढे. आपल्या माळ्यावर चाललोय आपण. आपल्या माळ्यावर चाललो. आता वरतीच एकच माळ आहे. कोणी आहे का बाकी? सगळेजण चाललोय आता. कुठला माळ आहे आपला शोधायचा. छान. हा आपला रूम आहे. आता लॉक एंट्री करू आपण आपल्या रूममध्ये. पहिली वेळेस एंट्री आहे आपल्या घराची. इकडं बघा. समोर आली चांगली तुम्ही. बघा एंट्रन्स हॉल. सगळ्यांनी आपल्या घरी आलेलो आहेत आपण पहिली वेळेस. बघा छान
एवढा असा मस्त room आहे आपला. सगळ्यांनी बघा आणि कसा वाटला आपला नक्की सांगा. खूप छान रूम आहे. मस्त. या ना ताई. आपलं बेडरूम छान. आणि हा bedroom आहे. चला बघू आपण. हा बेडरूम आणि छान पैकी बाहेरचा व्ह्यू. बाहेरचा व्ह्यू खूप छान. आणि 20वा माळा आहे. 20वा माळा आहे म्हणजे जास्त प्रमाणात उंच आहे. आपण हा व्ह्यू आपला. हा बघा खूप छान. इकडे डोंगरच दिसायला लागलाय एकदम जवळ. खूप छान. वाव आहे एकदम मस्त. या हॉलमध्ये आपलं किचन बघूया आपण. हाय पप्पा. हा मम्मी. बाबू हे आमची अक्का बाई. हे बघा व्हिडिओ काढतो. नंद हा सगळा आपला छान व्ह्यू दिसतोय मस्त एकदम. हॉलचा व्ह्यू. एकदम फर्स्ट क्लास व्ह्यू दिसतोय. मस्त छान पैकी व्ह्यू आहे. पाहू शकता. हे पप्पा आहेत आमचे पप्पा. हे बघा बाथरूम पण छान पैकी आहे. हे बाथरूम पण छान पैकी आहे. पाहू टॉयलेट शकता. आहे. हे टॉयलेट आणि हा छानपैकी सुंदरसा छानपैकी किचन. आणि बेसिंगला पाणी सुद्धा आहे. बघू शकता. छान, आणि मस्त. हा बाहेरचा व्ह्यू. एक नंबर सगळं लोकेशन दिसतंय रूमचं. छान वाटतंय. पैकी छोटस आहे पण मस्त आहे. खूप छान. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंट मध्ये.